मित्रांनो, ही जी घटना झालेली आहे, ही घटना एकदम सत्य घटनेवर आधारित आहे. तर हा जो प्रकार झालेला आहे, तुम्ही जर शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला पण प्रश्न पडेल, की खरंच माणूस असं करू शकतो? ही घटना आहे इंदोरमधली, एका छोट्याशा गावामधली. तर तिथं एक छोटंसं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये अवघे 4 जणं. त्यातले त्यात एका बंगल्यामध्ये 3 जणी राहत होत्या. मेघना. मेघना ही प्रमुख त्या घरामधली कुटुंबाचं व्यक्तिमत्व होतं. मेघना ही एका बँकेमध्ये एका चांगल्या पोस्टवर होती मार्केटिंगच्या. त्याचबरोबर मेघनाची मुलगी अश्विनी ही शिकत होती एका कॉलेजमध्ये. त्याचबरोबर मेघनाची सासू आणि मेघनाचा नवरा हा बाहेरच्या शहरामध्ये राहत होता, कारण त्याचा जॉब दुसरीकडं होता त्यामुळं. तर मेघनाला सगळ्यात मोठी आवड म्हणजे वेगवेगळे दागिने वापरायची, त्यानंतर शॉक करायची, ही तिची मेघनाची सवय. आणि हीच सवय मेघनाच्या एक दिवस अंगलट येते. तर ते कशा पद्धतीनं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर मित्रांनो, ही घटना आहे इंदोरमधली. इंदोरमध्ये एक छोटंसं घर असतं. त्या घरी तिघीजणी राहत असतात आणि त्याचबरोबर एक दिवस होतं असं, जी मेघना असते ती आपल्या मुलीसोबत आणि ती दोघीही एका मॉलमध्ये जातात. मॉलमध्ये गेल्यानंतर थोडेसे तिथं खरेदी करतात आणि थोडेसे फोटो वगैरे काढतात. त्यानंतरच तिथं एक प्रिया नावाची मुलगी येते. प्रियाचं अचानक लक्ष पूर्ण मेघनाच्या शरीराकडे जातं. म्हणजेच मेघनाच्या अंगावर जे दागिने आहेत त्या दागिनेकडे लक्ष विचलित होतं. प्रियाच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन चालू असतो. मुद्दामून जी प्रिया असते ती मेघनाला धडकते आणि धडकल्यानंतर ती म्हणते, "सॉरी आंटी, माझ्याकडून चुकून झालं." त्यानंतर जी मेघना असते ती बोलते, "काही हरकत नाही बेटा." तर तेवढ्यात त्या ठिकाणी जी प्रिया असते ती बोलते, "काही कसं नाही, थांबा मी तुम्हाला हे जे तुमचं सामान पडलं आहे ते उचलून देते." त्यानंतर काहीही करून प्रिया तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात त्या ठिकाणी जी प्रिया असते ती बोलते, "खरंच तुम्ही खूप चांगले आहे." तिचं कौतुक करते आणि ते पण मेघनाला खूप आवडतं. असं करून त्यांच्या दोघींमध्ये बोलणं चालणं वाढतं. त्यानंतर नंबर एकमेकाला देतात ते. प्रियाच्या डोक्यात फक्त एकच असतं, की काहीही करून हिला आपल्या जाळ्यामध्ये ओढायचं. तर प्रियाची बाजू काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया. प्रिया एक बस ड्रायव्हरची मुलगी होती. एक सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी होती. त्याचबरोबर प्रियाला एक राहुल नावाचा मुलगा आवडत असे. राहुलची आणि प्रियाची परिस्थिती अशी खास नव्हती. त्यांना काहीही करून पैशाची गरज होती. रातोरात श्रीमंत कसं होता येईल हाच विचार दोघांच्याही मनात असायचा. त्यामुळे दोघांचे विचारही खूप जुळत असे. एक दिवस होतं असं, जी प्रिया असते आणि जो राहुल असतो ते ठरवतात की काही करून एक आपल्याला व्यक्ती अशी बघायची, की ती व्यक्तीला आपण काही जर केलं ना तर ती आपल्याला रातोरात ती श्रीमंत करेल. त्याच पद्धतीनं प्रिया डाव टाकते आणि एक दिवस होतं असं, जी मेघना असते, मेघनाला प्रिया बोलते की, "मेघना आंटी, मला तुमच्या मार्केटिंग टीममध्ये जॉईन व्हायचं आहे. मला सांगता का कशा पद्धतीनं काय करायचं आहे?" त्यानंतर मेघना बोलते, "ठीक आहे, तू माझ्या घरी ये." त्याचबरोबर मेघना बोलते, "ठीक आहे, तू घरी ये." प्रिया बोलते, "ठीक आहे, मी येते घरी." त्याचबरोबर सगळा जो प्लॅन असतो तो राहुलला कळलेला असतो. राहुलला आणि जो राहुलचा एक मित्र असतो, त्याच्या मदतीनं हे दोघेही तिथं पोहोचतात. पण मेघनाने आधीच सांगितलेलं असतं राहुलला, की काहीही करून आपल्याला पिस्तूलचं तू काहीतरी जुगाड कर. त्यानंतर जो राहुलचा मित्र असतो, वयाने तो त्यांच्या दोघांपेक्षाही मोठा असतो. तो एक पिस्तूल घेऊन तिथं पहारा देत असतो घराच्या बाहेर मेघनाच्या. आणि जेव्हा प्रिया मेघनाच्या घरी पोहोचते, तेव्हा जी मेघना असते तिला बघून बोलते, की "बस मी तुला सगळं काही फॉर्म कसा काय सगळं काही सांगते." पण तेवढ्यात जी प्रिया असते ती बोलते, की "माझा एक मित्र आहे. तो फॉर्म भरण्यासाठी माझी मदत करेल. त्यामुळे मी त्याला बोलू का?" मेघना बोलते, "बोलव मग." आणि जे बाहेर दोघं जण असतात, जो राहुल आणि त्या राहुलचा मित्र, दोघे अचानक आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर जेव्हा ते फॉर्म भरायला लागतात, तेव्हा अचानक जो राहुलचा मित्र असतो तो आपली पिस्तूल बाहेर काढतो आणि मेघनाच्या डोक्यावर लावतो. त्यानंतर मेघना खूप घाबरून जाते. ती बोलते, की "हा काय प्रकार आहे?" त्यानंतर प्रिया बोलते, "चल, तुझ्या गळ्यात जेवढे दागिने आहे, घरात जेवढे दागिने आहे, पैसे आहे तेवढे बाहेर काढ." त्यानंतर मेघना खूप घाबरून जाते. तिला कळून चुकतं, की आपल्यावर खूप मोठं संकट ओढवलं आहे. त्यावेळेस मेघना आरडाओरडा करते आणि अचानक घरामधून जी अश्विनी असते, मेघनाची मुलगी, ती ओरडत बाहेर येते. पण तोपर्यंत मेघनाचा
पिस्तूलनं जीव घेतलेला असतो. म्हणजेच जो राहुल असतो, राहुलचा मित्र असतो, त्या दोघांनी मेघनाला मारलेलं असतं. त्याचबरोबर जी अश्विनी असते तिला पण ते बोलतात की मला ATM कार्ड दे आणि त्याचबरोबर तुझं काय असेल ना पैसे वगैरे ते सगळं दे. त्यानंतर जी अश्विनी असते ती सगळं काही देते. त्याचबरोबर ती त्यांना पिन पण विचारून घेते. अश्विनी पिन पण सांगते. त्यानंतर अश्विनीचा पण अशाच पद्धतीनं जीव घेतात ते आणि तिथून ते फरार होतात. ही घटना समोर कशी येते तर ज्यावेळेस घरामधून काहीतरी रक्ताचा असं बाहेर येताना दिसतं तेव्हा बाहेरचे आरडाओरडा करतात, पोलिसांना बोलवतात. तेव्हा ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचते. पोहोचल्यानंतर जी प्रिया असते मेघनाचा जीव घेऊन ती फरार झालेली असते. त्याचबरोबर जो राहुल असतो आणि मेघना असतात तो व्यक्ती असतो, तिघंही पसार झालेले असतात. तर अशा पद्धतीनं ते तिघंही पसार झाल्यानंतर पोलीस जेव्हा पूर्ण चौकशी करतात, कॉल डिटेल्स काढतात, तेव्हा समजतं की एका नंबरवरून मेघनाला खूप वेळेस कॉल आलेला आहे. त्यानंतर पोलिसला जेव्हा खोलपर्यंत चौकशी करतात त्यांना समजतं की हा नंबर प्रियाचा आहे. त्यानंतर ते फोन ट्रेस करतात, पण त्यांना फोनही काही ट्रेस होत नाही. मग होतं असं, जी प्रिया असते त्याचबरोबर आपला जो राहुल असतो ना, राहुलच्या पायाला ज्यावेळेस अश्विनीचा जीव घेत असतो त्यावेळेस त्याच्या पायाला गोळी लागलेली असते. तर त्यावेळेस तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट व्हायचं असतं. त्यावेळेस तो अशी खोटी FIR दाखल करतो आणि त्यामुळं राहुल अडकतो. त्याचबरोबर इकडं जी राहुल आहे, प्रिया आहे. प्रिया तर इकडं जेव्हा ती जाते एका ATM मशीनमध्ये, तिथं गेल्यानंतर जेव्हा ती अश्विनीचा पिन टाकते ATMमधून पैसे काढण्यासाठी, तिथंच तिला पोलीस धरतात आणि जेव्हा चौकशी करतात, तिघांनाही रिमांडमध्ये घेतात, तेव्हा हे तिघंही खरं खरं सांगतात. प्रिया आणि जो राहुल असतो ते सगळं सांगतात की आम्हाला रातोरात श्रीमंत व्हायचं असतं, त्यामुळे त्या उद्देशानेच आम्ही हे सगळं काही केलेलं असतं. तर मित्रांनो, कुठल्याही व्यक्तीवर असा सहजी विश्वास ठेवू नका. तुमचा विश्वासघात होऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर